काही दिवसापासून कारोलची एक एक जुनी इमारत जी असं व्हिडिओ लोकांपर्यंत जात आहे त्याची वस्तुस्थिती काय ही सांगण्यासाठी मी आपल्यापर्यंत येतोय। खरं तर 2022पासून निमलिखितचा प्रस्ताव झालेला आहे। त्यांनी त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी त्याची मागणी करून सुद्धा म्हणजे तिथले ग्रामपंचायतीचे ग्रामसभेचा ठराव आहे, मासिक सभेचे ठराव देऊन ही वेगळ्या योजनेतून बसवावी असे पाठपुरावा करून करत असतानाच तिथं निमलिखितचा विषय आला। त्यामुळे निमलिखितचा प्रस्ताव सादर केला आणि निमलिखितचा प्रस्ताव कारण ही ग्रामपंचायत खूप जुनी असल्या कारणाने तेथील काही ग्रामस्थांचं असं म्हणणं आलं की ही ग्रामपंचायत थोडी उंच म्हणजे एक पायऱ्यांनी जाऊन एक उंच भाग असल्यामुळं तिथे एक वयोवृद्ध माणसांना तिथं जाता येत नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आलं। त्यामुळे तिथे इमारत आपण बांधू नये, तिथे दुसऱ्या जागेमध्ये बांधावी आणि त्याप्रमाणे दुसरी जागा शोधण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्वपरीने प्रयत्न करून ती तयार झाली। त्याप्रमाणे तो प्रस्ताव वरती पाठवला आहे आणि त्याचबरोबर एक तिथं पशुसंवर्धन जे शेतकऱ्यांना आवश्यक गोष्ट आहे, पशुसंवर्धनचा दवाखाना एक आपण तिथे इमारत चांगल्या प्रकारे बांधलेली आहे आणि त्याच कडेला पण लोकांची मागणी असल्यामुळे तिथं आपण इमारत बांधली नाही, त्यासाठी तिथं वेगळ्या नवीन इमारतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे। त्यानंतर 2029 मार्च 2024 पासून तिथं प्रशासक आहे, गेली 2 वर्ष तिथं प्रशासक आहे आणि इमारतीची मंजुरी न आल्यामुळं तिथे नवीन इमारतीची मंजुरी नाही आल्यामुळे आमच्याकडे अंगणवाडीने शाळेमध्ये मोठी इमारती आहेत, वेगळ्या इमारती तिथे खाली आहेत। त्यामुळे तिथे आम्ही ग्रामपंचायत शिफ्ट करण्याचा गटविकास अधिकाऱ्यांनी आणि ग्रामसभेने निर्णय घेतला, त्याप्रमाणे तिथे ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत चालू आहे। तर इतर गावामध्ये इतर ज्या सुविधा आहेत त्या ज्याने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे, ज्या आमच्या कारोलमधले अनेक वेगवेगळ्या सुविधा आहेत, रस्ते पाणी अनेक सुविधा आहेत त्या चांगल्या प्रकारच्या आहेत। त्यामुळे तिथले जनताला माहिती आहे विषय काय आहे तो, पण जाणून बुजून एखादा व्हिडिओ टाकण्यात आला आहे। परंतु माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत त्यांनी 1 वर्षापूर्वी तिथे ग्रामपंचायत बांधली वडदमध्ये, ती वडदमध्ये प्लॅस्टिक त्याचा व्हिडिओ फोटो आपल्यापर्यंत मी पोचवतो। त्याचे प्लॅस्टिक आणि 26 लाखाची ती इमारत आहे, त्या इमारतीची 26 लाखाची इमारत एका वर्षात त्याला प्लॅस्टिक आणि बांधण्याचा वेळ आली आणि नंतर ही आता रंगरंगोटी तक्रार झाल्यानंतर रंगरंगोटी करून ते दिसते। त्यामुळं आम्ही स्वच्छ आहोत, त्यामुळे आम्ही लोकांसमोर जातोय, पण हे आपला पराजय समोर दिसल्या कारणाने असे एक चुकीचे गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे। तो याचा खुलासा व्हावा यासाठी आपल्यापर्यंत मी आलो। माझी उपसरपंच एकनाथ मोहित आत्ता निवडणुकीच्या काळात ग्रामपंचायत इमारतीच्या संदर्भात जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या संदर्भात थोडी माहिती देऊ इच्छितो। कारण का आमच्या कार्यकाळात आम्ही किती ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहेत, माननीय पालकमंत्री विजय सामंत, गट विकास अधिकारी यांच्याकडे बऱ्याच वेळा सन 2022 पासून आम्ही त्याचा प्रस्ताव वेळोवेळी पाठवला आणि अशा 3 ते 4 प्रकारचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत। जर विरोधकांना त्याची शहानिशा करायची असेल तर सदरचे डॉक्युमेंट्स आपल्याला ग्रामपंचायत येथे उपलब्ध होऊ शकतात। पण आत्ता राजकीय हेतू समोर ठेवून जे विरोधकांनी काही याचा व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहे असं माझं स्पष्ट मत आहे।